तर मंडळी सकाळी सकाळी कधी माझ्या आत्याचा फोन आला, तर त्यांच्या गावचा होता उरूस आणि त्यासाठी सगळ्यांना जेवायला बोलवायला आत्यानं कॉल केला होता. तर आमचे पप्पा म्हणाले की चला जाऊया, त्या निमित्तानं सगळ्यांना भेटायचं पण होतंय. म्हणून मग मी, मम्मी, पप्पा आणि शिवांश आवरून आम्ही निघालो. अगदी लहानपणापासून मम्मी पप्पांसोबत कुठं बाहेर जायचं म्हटलं तर आम्ही गाडीवरून असंच जातोय, अगदी आत्ता सुद्धा. माझ्या सासरसारखं माझ्या आत्याचं गाव सुद्धा जवळच आहे. 15 ते 20 मिनिटात आम्ही आत्याच्या घरी पोहोचलो. उरूस असल्यामुळे सगळ्यांसाठी नॉनव्हेज, पण वहिनीने स्पेशल माझ्यासाठी व्हेज जेवण बनवलं होतं बरं का. बाहेर कुठेही पाहुण्यांच्या घरी जेवायला गेल्यावर सगळ्या नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये एकतरी माझ्यासारखा व्हेज खाणारा नमुना नक्की असतो. सगळ्यांनी मस्त असं जेवण केलं. त्याच्यानंतर ननंद भाऊजया दोघींनी मिळून जेवलेली भांडी घासली. कुठं जाईल तिथं आगाऊपणा करणारा शिव आत्याच्या घरी सगळ्या खेळण्याचा पसारा केला. नको म्हणत असताना आत्याने शिवसाठी नवीन ड्रेस घेतला, ज्याचा फक्त शर्टच त्यानं घातला. तसं तर आत्याच्या गावचा उरूस काय मोठा नसतोय, पण त्या निमित्तानं सगळ्यांना भेटून बरं वाटलं.